हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय व्लॉग. चलो मंडे मॉर्निंग म्हणजे सोमवार. तर आज थोडा वेगळ्या म्हणजे साईजमध्ये व्हर्टिकल साईजमध्ये आज व्हिडिओ बनवून बघूया म्हटलं कसं वाटतं. तर चला, सोमवारी सकाळ सकाळी छान इकडे स्वरा चाललेली आहे. तिच्या स्कूलमध्ये आहे दिवाळी मेला. तर साहित्य घेऊन चाललेले आहे. तिच्या स्कूलला सुट्टी होती, तर मिस्टर चाललेले ऑफिसला आणि तिला जाता जाता आता तिला ते ड्रॉप करणार आहेत. तर मी आता थोड्या वेळाने सगळं आवरल्यानंतर जाणारच आहे. तर इकडे मी आता आदूला स्कूलमध्ये सोडली आणि मी इकडे स्वराच्या स्कूलमध्ये गेलेले आहे. सकाळी खूप अशी धावपळ झाली होती, त्यामुळे काही शूट जास्त घेतला नाही मी. तर चला, इकडे गेल्यानंतर एंट्रीला छान असं दिवाळी बाजार वगैरे असं डेकोर केलं होतं. आणखीन स्वराचा स्टॉल होता सेकंड फ्लोअरला. तर चला, जास्त काही गर्दी दिसली नाही, कारण स्कूलच ठेवली नव्हती. त्यामुळे स्कूल जर असली तर पॅरेंट्स वगैरे येतात मुलांना न्यायला, त्यामुळे गर्दी होते आणि तशा आले की पॅरेंट्स शॉपिंग करतात. त्यामुळे आता मी वरती जात आहे, पण काही गर्दीच नव्हती. तर चला, इकडे प्रिन्सिपल मी सगळ्या स्टॉलला व्हिजिट करून जात आहेत. तर आता मी पोचले स्वराच्या क्लासमध्ये. तर चलो बघते. तर काही म्हणजे स्वराच्या क्लासमध्ये मुलांनी थोडेच स्टॉल लावले होते. तर छान असा तिनं आणि तिच्या फ्रेंडनं एकत्र स्टॉल लावला होता. तर स्वराने सगळे दिवाळीचं ठेवलं होतं साहित्याने. तिच्या फ्रेंडनं सगळ्या पंत्या वगैरे स्वतः हाताने डेकोर कलर करून ठेवल्या होत्या. तर असं आहे. आता ते जास्त करून टीचर्सच येत होते. ही दुर्वानं लावला होता फ्रूट चाट वगैरे, असं मस्त स्टॉल लावला होता तिने. चाटचे प्रकार ठेवले होते 2-3 असे. तर दिग्विजय पण इकडे स्वराचा फ्रेंड आलेला आहे शॉपिंगला. स्कूलला सुट्टी असल्यामुळे मुले आली पण होती जास्त, आणि मेन म्हणजे पॅरेंट्स पण आले नव्हते. मुले नाहीत त्यामुळे पॅरेंट्स पण होते. सगळ्या इकडे टीचरच येत होत्या. तर त्यामुळे काय मला ह्याला काय असं जास्त योग्य वाटलं नाही, कारण त्यांनी स्कूल जर ठेवली असती तर मुलांचं आता एवढे हे स्टॉल वगैरे लावले, ते वस्तू आणल्यात ते खपले असत्या. स्कूल असती तर सगळे मुलं येतात भरपूर, त्यानंतर त्यांचे पॅरेंट्स येतात आणि त्यानिमित्ताने ते वस्तू घेतात. तर थोडी स्कूल होती नव्हती त्यांचं काही मॅनेजमेंट समजलंच नाही. सो चला, इकडे थोडेफार पॅरेंट्स येत होते. ज्यांची स्कूलच्या जवळ घर आहे ना, तीच मुलं येत होती शक्यतो, नाहीतर बाकी तर टीचरच सगळे इकडे येत होते. तर चला, असं आहे. तर आमचं काय असं फायदा तोटा आम्हाला बघायचाच नव्हता, फक्त मुलांना त्याच्यातून काय मार्केटिंग वगैरे असं म्हणजे थोडंफार प्राईजचं तुम्हाला सांगितलंच आहे मी. त्याच्यासाठीच आम्ही इकडे स्वराला लावायचाच होता. तर एक्सपिरियन्स येऊन दे ह्या पण गोष्टीतून तिला, किती पैसे घेतल्यानंतर किती परत वगैरे करायचे म्हणून. तर चला, छान असा झाला दिवाळी मेला. घरी आल्यानंतर पहिलं माझं पार्सल आलं होतं. तर पार्सल काय आहे तुम्ही गेस करू शकता. आता हे पार्सल आलं म्हणल्यानंतर माझी तर दिवाळीची आता सुरुवात म्हणजे झालेलीच आहे. तर दिवाळीमध्ये आपण पहिल्यांदा छान असं साबण, तर आपण मोती साबण वापरतो. तर ह्यावेळेला मी घरी स्वतःच्या हाताने साबण बनवणार आहे. तर नवीन काहीतरी ह्याला वेगळं काहीतरी करायची अशी इच्छा आहे. तर हा सोप मोब आहे. हा 3 ह्याचा आहे, शेपमध्ये 4 शेपमध्ये आहे. तर ह्याच्यातूनच मी आता साबण बनवणार आहे. तर दरवर्षी लहानपणापासून आपण मोती साबण वगैरे दिवाळीला विकत आणतो, वापरतो. तर ह्या वर्षी म्हणलं नाही, छान आता आपण स्वतःच ह्या वर्षी दिवाळीला साबण बनवायचा. त्यासाठी हे मी साहित्य मागवलेलं आहे. हे आता मी घेतलं आहे मिशोवरून. ह्याची लिंक हवी असेल तर नक्की कमेंट करू शकताय. आणि मी अगदी ऑर्गॅनिक आणि घरातील सगळं साहित्य वापरून हे साबण, आणि त्याची पण साबण कसे बनवले आहेत हे पण तुमच्याबरोबर मी व्हिडिओ शेअर करणार आहे. सो चला, छान दिवाळीची सुरुवात झालेली आहे. मस्त असं क्वालिटी आली होती. दोन्हींची पण ग्लिसरीन होतं ते मागवलं होतं. तर चला, 1 किलोमध्ये असं होतं ते. तर चला, कोजागिरी म्हणल्यानंतर इकडे काय झालं, मी स्वराला आणि आदिराला आणण्याच्या ह्याच्यामध्ये मी दूधच आणायचे विसरले. तर आता काय करणार, संध्याकाळी तर कसं जाणार वगैरे असा सगळा प्रश्न पडला असता. तर चला, इकडे ब्लिंकिट केलेलं आहे पहिल्यांदाच. तर ह्यांची जी सर्व्हिस आहे ना, तर खूप छान वाटली. अगदी 20 मिनिटामध्ये आलं. तर मी कोजागिरी असताना दूध आणायचं कसे विसरले हे मलाच समजलं नाही. दरवेळेला कोजागिरीला मी छान असं मसाले दूध बनवते. तर चला, ब्लिंकिटवरून मी इकडं 1.5 लिटर दूध मागवलेलं आहे. तर पहिल्यांदाच केलं, सर्व्हिस 1 नंबर वाटली. अगदी 20 मिनिटामध्ये घरी दूध पोच झालेलं आहे. आणि आमच्या घराच्या जवळ अशी दुकानं वगैरे जास्त नाही आहेत, लांब जावं लागतं. आणखीन कोजागिरी दिवशी दूध सगळं शॉर्टेजच होतं. जरी मी गेले असते तरी मिळालंच नसतं. तर चला, ब्लिंकिटने इकडे माझं काम इझी केलेलं आहे. अगदी 20 मिनिटामध्ये दूध घरपोच झालेलं आहे. तर इकडे आता मी दुधामध्ये सुहानाचा केशर दूध मसाला टाकलेला आहे, म्हणजे दुधाचा मसाला टाकलेला आहे.
छान असं ते थोडंच क्वांटिटीमध्ये मी अर्धा लिटर दूध बनवत आहे, कारण ते जास्त आटवायला लागणार नाही. जास्त क्वांटिटी घेतली तर ते घट्ट वगैरे आटवत बसावं लागतं. तर चला इकडे थोडं घेतलेलं आहे, तो थोडंफार आता आटवलं तर छान तयार होतं. त्याच्यामध्ये आता साखर टाकून घेते. तर मस्त असं केशर आता ते दुधामध्ये जायला तसं ते कलर सोडत होतं. तर चला कोजागिरीला मी म्हणजे दुपारी अशी ऊन पण होतं स्वराला घेऊन येताना शाळेतून, आणि शक्यतो आमच्या एरियामध्ये दुपारची दुकानं सगळी बंद होतात, एकही दुकान चालू होत नाही. त्यामुळे माझ्या लक्षात पण आलं नाही. तर चला छान ब्लिंकिटचं आता मला मस्त सर्विस वाटली. आता नेहमी काहीतरी मागवता येतं, त्याच्यावरून पटकन असं येतं. ते थोडे शिपिंग चार्जेस घेतात, पण ते बरं पडतं. तर चला कोजागिरी निमित्त इकडं मी मुलींना खायची अख्खा मसूरची भाजी, तर त्या दोघींना पण नेहमीच आवडते. तर इकडे घेतलेला आहे मी महालक्ष्मीचा अख्खा मसूर मसाला. महालक्ष्मी मसाले मला सगळेच फ्लेवर आवडतात. मी 1-2 ट्राय केले, त्यानंतर मी हेच मसाले आणते. तर सेम हॉटेलमध्ये जो खातो ना अख्खा मसूर, तशीच टेस्ट येते. तर इकडे कांदा, टोमॅटो, मिरची, आलं, लसूण अशी पेस्ट मी मिक्सरला बारीक करून घेतली. मिठामध्ये तेल सुटेपर्यंत भाजली मीठ टाकून, आणि थोडं लाल तिखट टाकून हा महालक्ष्मी अख्खा मसूर मसाला मी टाकून भाजी करत आहे. तर चला इकडे मी मसूर टाकल्या होत्या, सकाळीच भिजत घातल्या होत्या, त्या संध्याकाळी छान अशा भिजल्या. आता मसाला चांगला कलर चेंज होईपर्यंत भाजून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये मसूर टाकल्या. मसूर थोडा वेळ भाजून घेतल्या आणि एकदम पाणी गरम करून त्याच्यामध्ये टाकलेले. गरम पाणी टाकल्यामुळे मसूर लगेच शिजतात. तर चला इकडे झालेली आहे माझी भाजी तयार. तर नक्की तुम्ही हा मसाला महालक्ष्मीचा वापरून बघा, किती छान चव येते. भाजी पण खूप सुंदर होते, आमच्या घरी सगळ्यांना आवडते. तर चला 10 ते 15 मिनटामध्ये आपली इकडे भाजी छान तयार झालेली आहे. 2 in 1 अशी राईससोबत आणि चपातीसोबत खाता येईल अशी. तर इकडे होतं मसाले दूध, चपाती, मसूरची भाजी आणि भात. तर चला इकडे मी दूध थोडा वेळ फ्रीजमध्ये ठेवलं होतं थंड करण्यासाठी, ते थंड छान लागतं प्यायला. तर मस्त असं कोजागिरी निमित्त मसाला दूध. तर इकडे जेवण झाल्यानंतर इकडे आम्ही दूध आता पिणार आहोत. तर इकडे आता घेतलेले आहे दूध. तर चला आदूला काय केलं होतं, त्याच्यामध्ये सगळं बदामचे, काजूचे वगैरे काप असतात, मसाला असतो. त्यामुळे तिला मी दूध गाळून दिलं होतं, कारण ती थोडं जरी तिच्या तोंडामध्ये काहीतरी आलं तर ती दूधच पित नाही. तिनं हे एवढं दूध पिलंच नसतं, त्यामुळे तिला मी गाळून दिलेलं आहे. तर खरं तर हे दूध पिण्याची खरी मजा म्हणजे वरती टेरेसवरती जाऊन असं चंद्र वगैरे बघून पिण्यातच आहे. सो चला आम्ही इकडे आता तिघी होतो, त्यामुळे आम्ही काय टेरेसवरती गेलो नाही. आणि आमच्या अपार्टमेंट खूप उंच आहे, वरती 6व्या मजल्यावरती कोण जात नाही. सो आम्ही इकडे घरीच करत आहोत कोजागिरी एन्जॉय. सो चला सगळ्यांना हॅपी कोजागिरी. कसा वाटला मिनी ब्लॉग? थँक्यू फॉर वॉचिंग.